नमस्कार. केस गळती व्हिडिओ सीरीजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण केस वृद्धीच्या स्टेजेस लक्षात घेतल्या होत्या आणि या व्हिडिओमध्ये आपण अशा कुठल्या बाबी आहेत, की ज्या या स्टेजेसमध्ये अडथळा निर्माण करतात आणि केस गळतीला एक प्रकारे गती देतात, त्यांचा विचार करणार आहोत. पहिली बाब आपण लक्षात घेऊया. जनुकीय बाबी आहेत काय यामध्ये? जेनेटिक फॅक्टर्स. तर हो, एखाद्याच्या आजोबांचं टक्कल होतं, वडिलांचं टक्कल होतं, तर त्याचं सुद्धा टक्कल पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. एक कंडिशन असते एंड्रोजेनिक एलोपेशिया. मेल और फिमेल पॅटर्न बांधण्यास. यामध्ये डी-एच-टी एक प्रमुख कारण आहे. डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉनचं कन्व्हर्जन एक एन्झाइम असते 5 अल्फा रिडक्टेज. ते एन्झाइम टेस्टोस्टेरॉनला लिव्हरमध्ये, स्किनमध्ये, प्रोस्टेटमध्ये डी-एच-टी आता हे जे हार्मोन आहे, डी-एच-टी काय करते, की हेअर फॉलिकल आहे समजा. आता याचं रूट आहे, तर त्याला श्रिंक करते. श्रिंक केल्यामुळे ते इझिली ब्रेक होतात. असे इझिली असे घेतले, की पूर्ण हातात केस येतात. ठीक आहे. हा एक पहिला फॅक्टर झाला. दुसरा एक अत्यंत मेजर फॅक्टर आहे तो म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. काही न्यूट्रिशनल फॅक्टर्स आहेत जसं की आयर्न, झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन एच म्हणजेच बायोटिन. लक्षात कसं ठेवायचं व्हिटॅमिन एच, एच फॉर हेअर ठीक आहे. आणि प्रोटीन ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या हेअरची हेल्दी सायकल मेंटेन करायला अत्यंत आवश्यक आहेत. जर या गोष्टी शरीरात कमी झाल्या तर केस थिन व्हायला लागतात. ठीक आहे. हेअर सायकल डिस्टर्ब होते. आता बघा काही मेडिकल कंडिशन्स आहेत. एखाद्या व्यक्तीला थायरॉइड आहे. काही महिलांना पी-सी-ओ-एस आहे, पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओ-एस फॉर सिंड्रोम, डी फॉर डिसऑर्डर ठीक आहे. उसके बाद काहींना ॲलोपेशिया एरिएटा नावाची एक गोष्ट असते. जसं एंड्रोजेनिक ॲलोपेशिया, ॲलोपेशिया टोटॅलिस युनिव्हर्सॅलिस आपण मागेच बोललो. ॲलोपेशिया एरिएटा म्हणजे एखाद्या भागावरून समजा हे दाढी आहे, इथं बरोबर उंदरी लागणे म्हणतात बघा. चाई लागणे, उंदरी लागणे. तर ती कंडिशन जर आहे तरी पण हेअर फॉल होतो. दुसरी गोष्ट आहे फंगल इन्फेक्शन आहे, रिंगवर्म आहे, अशा गोष्टींमध्ये सुद्धा केस गळती जाणवते. काही औषधी चालू आहेत एखाद्याला. कॅन्सरच्या दृष्टिकोनातून कर्करोगात आपण किमोथेरपी घेत असतो. तिथं सुद्धा हेअर फॉल जाणवतो. त्यानंतर स्टिरॉइड्स एखादी व्यक्ती घेत आहे, एखादी व्यक्ती अँटी डिप्रेसंट घेत आहे, कोणी ब्लड थिनर घेत आहे, अशामध्ये सुद्धा हेअर फॉल जाणवतो. एखादी व्यक्ती अत्यंत स्ट्रेसमध्ये आहे, तर हार्मोनल चेंजेस होतात. महिलांमध्ये मेनोपॉजच्या वेळेस, प्युबर्टीच्या वेळेस, ठीक आहे. अशा वेळेस, प्रेग्नन्सीच्या वेळेस हेअर फॉल दिसून येतो हार्मोनल चेंजेसमुळे. दुसरी गोष्ट आहे, की डाय लावणे, एखादं केमिकल अप्लाय करणे किंवा हेअर ड्रायरचा अत्यंत वापर करणे, अत्यंत गरम पाण्याने अंघोळ करणे, केस बांधून ठेवणे, हेल्मेट घातल्यामुळे रब होणे, ट्रॅक्शन एलोपेशिया त्याला म्हणतात. यामध्ये सुद्धा केस गळतात. केस गळतीची कारणे आता आपण लक्षात घेतली. आता केस गळती थांबवण्याचे उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.